गोकुळाला बाबा मला गोकुळाला घेऊन जा म्हणून वसुदेवानं काय केलं टोपलीमध्ये घेतलं उचलला कमलापती पायीचे बंधन गळती भगवान परमात्मा त्या देवकी मातेच्या गर्भामधून काय झालेले आहेत बाहेर आलेले आहेत बाहेर येत असताना आता इकडे सगळे लोक भगवान परमात्म्याच्या स्वागतासाठी आहेत गोकुळामध्ये सगळ्या श्रुती स्मृती वेदाच्या रुच्या सगळे जण भगवंताची काय पाहतात वाट पाहतात म्हणून भगवान परमात्म्याला उचललेलं आहे यमुनेच्या पलीकडे नेलं आणि नेल्यानंतर जिथं यशोदा मैया राहते त्या यशोदा मैयाच्या बाजूला यशोदेला एक मुलगी झाली होती आणि त्या मुलीला उचललं भगवान परमात्म्याला तिथं ठेवलं आणि ठेवल्यानंतर सगळे जण काय करत होते भगवान परमात्म्याची वाट पाहत होते स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा भगवान परमात्म्याचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर आपल्याला सुद्धा पुष्पवृष्टी काय करायची मथुरेमध्ये भगवान परमात्मा जन्म धारण करत म्हणून सगळीकडे आनंदी आनंद आहे सगळ्या गोकुळामध्ये कळलेलं आहे की भगवान परमात्मा गोकुळामध्ये काय झाले जन्माला आले पहा गोकुळ म्हणजे काय गाव नाही गोकुळ म्हणजे शरीर गो म्हणजे इंद्रिय कुळ म्हणजे त्याचा समूह ज्या ठिकाणी भगवान प्रकट होतो त्यावेळेस या इंद्रियाला काय होतो आनंद होतो म्हणून इंद्रिय काय करतात त्या देवाचं स्वागत करतात काय करायची पुष्पवृष्टी करायची गोपाल की जय गोपाल कृष्ण भगवान की जय असं भगवान परमात्म्याचा गोकुळामध्ये काय झाला जन्म झालेला आहे भगवान परमात्म्याचा जन्म होत असताना अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात गावनाचू तालात पैंजण तर तरले की ते सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला असा आनंद आपल्या जीवनामध्ये प्रगट होतो या गोकुळामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर जीवनामध्ये काय होत असतो आनंद होत असतो आता राहिलेली कथा मागची पुढची कथा पावणे 5 वाजले 5 वाजून फक्त 2 मिनिटं झाले झाला जन्म काय घेता आहे भगवान परमात्म्याचा जन्म झाला आणि ज्या काही सुटलेल्या ज्या कथा आहेत त्या कथा आपण आता उद्या काय करणार आहोत श्रवण करणार आहोत।